हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे होममेकर पूनम. आणि आम्ही रात्री थांबलो होतो कराडला मुक्कामी आणि आज निघालेलो आहोत बघा सकाळी गुड सगळे आवरून. मॉर्निंग ईशा, गुड मॉर्निंग बोल. हाय गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. तरी शुभ सकाळ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आम्ही जाणार आहोत तारकल्ली पाहण्यासाठी, तारकल्ली बीचवरती, आणि जाता जाता काही पॉईंट दिसले तर तिथेही जाणार आहोत. तर चला निघूयात. मग काय, निघालो सकाळी सकाळी, आणि सकाळचं वातावरण आणि हा सातारचा निसर्ग याचं कॉम्बिनेशनच वेगळे. कितीही मस्त वातावरण आहे बघा. आणि इतकं छान वाटलं सकाळी सकाळी या डोंगरातून घाटातून जायला, आणि मन अगदी प्रसन्न झालं. हे सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि हे सगळं पाहून. आणि पुढे गेल्यानंतर वाटेतच आम्हाला एक पॉईंट लागला, तो म्हणजे पावनखिंड. आणि आम्ही पावनखिंड पाहण्यासाठी जाणार होतो. बघा जंगलातून वाट कशी जाते. आणि शेवटी आम्ही पोहोचलो त्या पॉईंटला जिथे आहे पावनखिंड. आणि ही पावनखिंड खाली उतरून जायचं आम्हाला बघण्यासाठी. आता आम्ही आलेलो आहोत पावनखिंड पाहण्यासाठी. खाली जायचंय उतरून आम्हाला. घ्यायचे का तुम्हाला अजून? तर आम्ही त्या ठिकाणी आलोय जिथं ऍक्च्युअल मध्ये बाजीप्रभूंनी खिंड लढवली होती. हीच ती पावनखिंड जिचं नाव अगोदर घोडखिंड होतं. आणि आपल्या मावळ्यांनी धारात तेथी पडून शिवरायांना म्हणजे आपल्या राजाला सुरक्षित पुढच्या गडावर पोहोचवलं आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि ही खिंड पावन झाली म्हणून ह्या खिंडीला पावनखिंड असं नाव दिले. आणि इथं आहे बाजीप्रभूंचं स्मारक. तर खाली ही खिंड आहे आणि तुम्ही बघताल तर एवढी बारीक ही खिंड आहे. आणि ही त्या काळी तर इथं कसं वातावरण असेल. आणि अशा परिस्थितीत आपल्या मावळ्यांनी इथे लढा दिलाय आणि शत्रूला अडवून ठेवलं. जोपर्यंत आपला राजा आपल्या जागी सुरक्षित पोहोचत नाही तोपर्यंत अगदी प्राणार्पणाने हे लढलेत. आणि इथे खाली उतरण्यासाठी बघा आता सध्या अशा लोखंडाच्या शिड्या लावलेल्या आहेत आणि खाली उतरून जावं लागते. तर आम्ही इथे खाली उतरून जाणार होतो. तुम्हाला दिसत असेल बघा ही खिंड, किती अरुंद अशी खिंड आहे ही. आणि याच खिंडीत आपले अनेक मावळे आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या राजासाठी समर्पण केलेलं आहे त्यांनी. शिव चला रमेश चलो इकडे बघले होते खूप चांगले आहेत फोटो. तिकडे बघ. खिंड पाहून झाल्यानंतर वरती आलो आणि वरती अशी रानमेव्याची दुकान होती बघा. इथं आहे हे आमसूल, ओरिजिनल टेस्टला भारी होतं नाही. आणि जांभळं वगैरे हे पण आहे कोकम. आणि इथे आम्ही कोकम सरबत पिलो थोडा थोडा. त्यानंतर भूक लागली होती म्हणून सगळ्यांचं ठरलं चला इथे पिठलं भाकरी खायची. तर इथे आम्हाला एक हॉटेल मावळा म्हणून इथं कॉर्नरलाच हॉटेल आहे बघा. जेव्हा आपण पावनखिंडीकडे वळतो तर तिथे म्हटलं चला गरमागरम पिठलं भाकरी खाऊयात. तर आम्ही ते खाण्यासाठी इथे थांबलो. आणि ते छान अशा तांदळाच्या वगैरे भाकरी बनवणार होते. तर आम्ही म्हणजे मी पण गेले भाकरी बनवण्यासाठी. कुठलं चॅनल आहे? होममेकर पूनम युट्यूबला.
तांदळाचे आहेत का ह्या? हा? तांदळाचे आहेत ना? तांदळाच्या भाकरी. कशाला काढतोस आता? बस ना, आहे का? आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल मावळा, पावनखिंडचे ते हॉटेल मावळा एक हॉटेल आहे आणि तिथं छान असं गरमागरम पिठलं आणि तांदळाच्या भाकरी किंवा तुम्हाला आवडलं तर ज्वारीच्या भाकरी मस्त गरम गरम तुम्हाला भेटतील आणि सोबत कांदा भजे, बटाटा भजे, मिरचीचा खरडा, ठेचा, असं पापड, ठेचा, पापड, दही, असं छान टेस्टी दही. जेवण तुम्हाला इथे भेटणार आहे. तर नक्की भेट द्या हॉटेल मावळा इथे. सफाई. चार मिरच्या ना दादा. ह्या आहेत सफाई आणि यांचे हॉटेल आहे आणि त्यांच्या हातचं टेस्टी जेवण तुम्हाला जर खायचं असेल तर नक्की ते भेट द्या. असे काय आमचं गाव मेन गजापूर. 88 ला पुनर्वसन मधून पावनखिंड मध्ये आम्हाला जमीन जागा मिळाली. पुनर्वसन मध्ये ही आमची जागा आहे मालकीची आणि मावळा हॉटेल आमचं आहे मालकीचे. झुणका भाकर 1 नंबर मिळते. कांदा भजी, बटाटा भजी हे सगळं आमच्याकडं एकदम फेमस आहे. गौरी दिसत आहे ना. जेवण वगैरे झाल्यानंतर निघालो पुढच्या प्रवासाला. पुढे निघाल्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबवली. अनुस्करा घाटात हा अर्जुना डॅम्प आहे आणि तिथे बरेच असे सेल्फी पॉईंट आहेत बघा आणि लोक पण बरेच फोटो वगैरे काढत होते. म्हटलं चला आपणही हा चान्स कशाला सोडायचा म्हणून आम्हीही थांबलो आणि इथे फोटो वगैरे काढलो. आणि सह्याद्रीचा डोंगर दऱ्या आहेत त्यामुळे इथे अनेक करवंदाच्या जाळ्या आहेत बघा. मला जाता जाता एक करवंदाचं वेल दिसली आणि म्हटलं चला थोडे करवंदही आपण ताजे ताजे टेस्ट करूया म्हणून उतरले आणि करवंद काढायला घेतले. खूप उंच होते आणि त्याला असं काटे त्यामुळे ते काही मला जमले नाहीत काढायला. पण भरपूर असे छान आणि ताजे ताजे करवंद ह्या झाडाला दिसत होते. थोडे थोडे खालचे काढून घेतले. चिकट चिकट झाला दाखव ना.